न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राष्ट्रीय महामार्ग 160च्या कामाबाबत विट्यात तातडीची बैठक घेऊन सुद्धा निर्णय अर्धवट। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहराच्या विकासाशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। या पार्श्वभूमीवर आज विटा नगर परिषदेच्या सभागृहात अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीनंतरही शहरातील नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे। बारामती ते बेळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे विटा शहरातील व्यापारी, घरमालक आणि नागरिकांमध्ये मागील काही दिवसांपासून संभ्रम आणि चिंता वाढलेली दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विटा नगर परिषद सभागृहात वरिष्ठ स्तरावर चर्चा आयोजित करण्यात आली। या बैठकीला सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी, विटा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, नगरसेवक तसेच विरोधी पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। यासोबतच शहरातील अनेक नागरिकांनीही बैठकीत हजेरी लावून आपले प्रश्न आणि मते मांडली। बैठकीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 160च्या प्रस्तावित रुंदीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 9 मीटरचा रस्ता, त्याला लागून गटार व्यवस्था आणि मध्यभागी डिव्हायडर ठेवण्याचा आराखडा मांडण्यात आला असल्याची माहिती समोर आली। मात्र या प्रस्तावाबाबत नागरिकांनी अनेक शंका उपस्थित केल्या। विशेषतः या प्रकल्पाचा आपल्या घरांवर, दुकानांवर आणि मालमत्तांवर नेमका किती परिणाम होणार याबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून अधिक स्पष्टता देण्याची मागणी केली। त्यामुळे ही बैठक वरिष्ठ पातळीवर झाली असली तरी विटा शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या अंतिम आराखड्याबाबत ठोस निर्णय झाल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही। यामुळे आता विटा शहरातील नागरिकांमध्ये या महामार्गाच्या कामाबाबत उत्सुकता आणि संभ्रम दोन्हीही निर्माण झाले असून पुढील काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। तर या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, नागरिकांनी कोणते मुद्दे मांडले आणि या महामार्गाच्या कामाचे पुढील चित्र काय असणार हे जाणून घेण्यासाठी पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। नगरपालिकेने आम्हाला लेटर दिलेला आहे की ह्या लेटरमुळे आम्ही केले। ते लेटर दिलेलं आहे का नाही? लेटर दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये असं काय नाही की आमचा अधिकार झाला। काय लेटर दिले ते होते की जे नगर परिषदचे जे अंडरग्राउंड वॉटर सिस्टम आहे किंवा वॉटर जे स्कीम आहे त्यासाठी त्यांना जागा अवेलेबल पाहिजे होती। त्यासाठी आपण काय केलं की जे सगळ्यांसोबत जी मीटिंग झाली त्यामध्ये आपण युटिलिटी साठी आमच्या ज्या सँक्शन केसीएस मध्ये जे 2.5 मीटरचा जो मिडियन आहे तो कमी करून, मिडियनचा अर्थ आपल्या भाषेत डिवायडर, जे डिवायडर कमी करून आपण रस्ता करतो। म्हणजे 9 मीटर तिकडे, 9 मीटर या साईडला, म्हणजे डावी असं मिळून 18 मीटरचा रस्ता प्लस त्याला लागून म्हणजे टोटल आपले 21 मीटर मध्ये आपले सेक्शन बसला केसीएस। ह्याच्यामध्ये जर माझ्याकडून जर सांगण्यास चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो। सांगण्यात चूक झालेली तुम्ही क्षमा मागायची कोण अपेक्षा करत नाहीये। चूक झाली आहे का क्लॅरिफिकेशन काय पाहिजे लोकांना की नगर परिषदेने तुम्हाला सांगितलं असतं नाही सर, नगर परिषदेने तुम्ही स्वतःच 21 मीटरचा करायला ठरवला नाही। आहे, मॅडम ठरवला आहे, आता ही जागा 30 मीटर आहे। आता हा जो तुमचा 9 मीटरचा रस्ता, तुमचा मीडियम 2.5 मीटर आणि परत गटर असं सगळ्या म्हणून किती तुमचा साधारण 25 मीटर तो रस्ता 9 मीटरचा रस्ता होता एका बाजूला। हा, एका बाजूला 9 मीटर, सगळं 9 मीटर आणि परत मध्ये सेंटरला तुमचं डिवायडर। बरोबर। नगरपालिकेनं तुम्हाला पत्र असं दिलं की भविष्यामध्ये जर अंडरग्राउंड ड्रेनेज झालं आणि नळपालिकेकडे योजनेचं जर पाईपलाईन टाकायचं असेल तर जी जागा शिल्लक राहते हो ती जागा अजून वाढवून मिळण्यासाठी तुम्ही फक्त डिवायडरची साईज लहान साईज या असं कुठं आहे का? तुमचा रस्ता 30 मीटरचा मंजूर आहे का? नाही। नगरपालिकेने पत्र दिल्यामुळे रस्त्याची रुंदी कुठे कमी झाली का? रस्त्याची रुंदी आपण कुठंच कमी केली नाही। आपल्या ज्या केसेस प्रमाणे तसं म्हणत नाही।
नगरपालिकेनं पत्र दिलं म्हणून तुम्हाला रुंदी कमी करावी लागली का? रुंदी आम्ही सर कमीच केलेली नाही, आहे. नाही, गॅलरी विचार तुम्ही अजून नाही. देताय. म्हणजे स्पष्ट सांगा ना. नगरपालिकेनं पत्र दिलं म्हणून तुम्ही रुंदी कमी केली का असा त्यांचा प्रश्न आहे. आता काय करा शांत ऐकून घ्या. आता थोडं पार्श्वभूमी घेऊया. आपण मागच्या वेळेला यापैकी बरेचसे लोक कदाचित मागच्या वेळेला तहसील ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली तेव्हा उपस्थित असाल किंवा नसाल. तेव्हा असं चर्चा झाली होती की जेव्हा रस्त्याच्या आता एक्झिस्टिंग आहे रस्ता त्याच्या खाली काही सेवा वाहिन्या ऑलरेडी महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये आहेत. पाणी पुरवठा योजना अत्यावश्यक सेवा म्हणून त्या स्थलांतरित करणं हे क्रमावर राहते. आता जर आम्ही तिथं कॉन्क्रीट रस्ता केला तर उद्या त्या सेवा वाहिन्या डेड होतील, आपल्याला दुरुस्ती किंवा त्याचे हे करता येणार नाही. तर त्या स्थलांतरित करण्यासाठी म्हणजे टेक्निकल भाषेत युटिलिटी कॉरिडॉर म्हणजे हे टाकण्यासाठी एक जी जागा आपण रस्त्याच्या एंडला देतो, कधीही ती आधीच्या आमच्या मंजूर आराखड्यानुसार सुद्धा ती रस्त्याच्या एंडला दाखवलेली होती. कधीही ती रस्त्याच्या मध्ये डिवायडरला किंवा ह्याच्यात नसते. आधीचा जो मंजूर आपला आराखडा होता त्याच्यात होतं की 2.5 मीटरचा मीडियम किंवा डिवायडर जे आहे ती नॅशनल हायवे नॉर्म्सनुसार, त्याच्यानंतर 7 मीटर दोन्हीकडची कॅरेजवे 1.5 मीटर याला आम्ही पेव्ह शोल्डर म्हणतो. म्हणजे थोडक्यात तो कॉन्क्रीटचाच असतो, वापरासाठी असतो, पण कधी समजा गाडी बंद पडली तर साईडला लावता येईल याच्यासाठी तो पेव्ह शोल्डर असतो. असा म्हणून आपला 18 मीटरचा जो आहे तो कॉन्क्रीटची धावपट्टी आपल्याला उपलब्ध आधी पण होती, आताही ती 18 मीटरच उपलब्ध आहे. फक्त आपण आधी मीटरचा मीडियम होता त्याचा तिथे काय केले की आपल्याला सेवा वाहिन्या टाकण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध व्हावी. कारण बऱ्याचशा ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा आहे, सरसकट 30 मीटर नाही, कुठे त्यामुळे कमी आहे, कुठे 25, 27 किंवा 30 मीटर अशी पण आहे. तर त्याच्यामुळे आपण ती जागा हा क्रॉस सेक्शन मंजूर आराखड्यानुसार फक्त मधला मीडियम बदल करून आहे ती धावपट्टी जशी आहे तशीच ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये जो काही मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन किंवा आमच्या लोकांकडनं समजवण्यात काहीतरी कमी पडला असेल, रस्ता काही कमी झालेला नाही, जो आधी मंजूर होता तोच झालाय. महानगरपालिकेने रस्ता कमी केलाय असं कुठलेही पत्र नाहीये. चर्चेनुसार जे झाले ते मीडियम कमी करून डिवायडर टाकले आणि त्याच्यानुसार सेवा वाहिनी टाकायला आपल्याला कॉरिडॉर उपलब्ध झालेला आहे. त्याच्यानुसार आपण नवीन आराखडा मंजूर करून घेतला आणि काम सुरू केलं. आता इथं सगळ्यांची प्रस्तुत विनंती अशी आहे की तुम्ही तिथे गटर 21 मीटरच्या म्हणजे का करताय, म्हणजे 18 मीटरचा रस्ता करून त्याच्या एंडला गटर का करताय, 30 मीटरची आमची रुंदी उपलब्ध असताना सुद्धा. आता नॅशनल हायवेच्या नियमानुसार सगळ्यांनी एक लक्षात घेऊया की हा राष्ट्रीय महामार्ग आहे. उलट ह्याच्यामध्ये आपण जर गटर केली तर आपल्या जे रोजचे जे सिटी ट्रॅफिक आहे ती आणि नॅशनल हायवेचं ट्रॅफिक सेग्रिगेट होतं. जी उपलब्ध उरलेली जागा आहे 4 मीटर 4.5 मीटरची मिळतीये, त्याच्यावर आता आमच्याकडे काही स्कोप नाहीये. आपण जर आग्रह केला तर आम्ही त्याच्यामध्ये तिथं एकतर म्हणजे विनंती अशी आहे की नगर परिषदेने त्याला जर तिथे काही सुशोभीकरण करायचा प्रस्ताव करत असतील युटिलिटी कॉरिडॉर सोडून तर तो त्यांनी तसा प्रस्ताव करावा, किंवा जर आम्हाला तुम्ही म्हटलं की नाही तुम्ही समर्थ डेव्हलप करून द्या, आम्ही केंद्र शासनाकडे त्याही उरलेल्या रुंदीचा प्रस्ताव पाठवायला तयार आहोत.